नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, संपूर्ण भारतामध्ये गणेशाची 1021 अशी दुर्मिळ अशी स्थानं आहेत. याची माहिती आम्ही आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. आतापर्यंत आपण पुणे, मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, नांदेड या जिल्ह्यांमधली स्थानं बघितलेली आहेत. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमधली गणेश स्थानं. चला सुरू करूयात धुळ्यापासून. धुळ्यामधलं पहिलं गणेश मंदिर आहे ते म्हणजे श्री गणपती आणि महादेव मंदिर धुळे. 1950 पर्यंत हा भाग भूतखाना म्हणून प्रसिद्ध होता. ही मंदिरं 250 वर्षांपूर्वीची असावीत. या दोन्ही मंदिरांवरती पेशवेकालीन पद्धतीची छान शिखरं आहेत. गणेश मंदिर धुळे. आग्रा रोडवर रणसिंग यांच्या घरासमोर उजव्या सोंडेचा गणपती पेशव्यांच्या वेळेपासून आहे. मंगल प्रसंगी गावातील लोक या गणपतीच्या दर्शनाला येतात. श्री सिद्धेश्वर गणेश शिवाजी रोड धुळे. शिवाजी रोड ज्या ठिकाणी संपतो तिथं नदीकाठी हे जुनं मंदिर आहे. पंडित मन्नालालजी बलदेवजी शर्मा यांनी शके 1849 मध्ये ते बांधलं. गणपती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या स्वयंभू पाषाणाला चांदीचे कान आणि सोंड लावलेली आहे. अण्णासाहेब पटवर्धन यांनी या मूर्तीची स्थापना केली. नवसाचे गणपती पांजरपोळ धुळे. पांजरपोळ संस्थेनं 1982 मध्ये हे मंदिर बांधलं. संगमरवरी सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते. नवशा गणपती पांझरकाठ शिवाजी रस्ता धुळे. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन दरवर्षी पद्मनाभ स्वामी महाराजांच्या उत्सवाला या ठिकाणी यायचे. एकदा त्यांना स्वप्नात गणपती दिसला. त्यांनी सांगितलं, मी कलेक्टरांच्या बंगल्यात दगड होऊन पडलो आहे, तू मला तिथून बाहेर काढ. या ठिकाणी आल्यावरती नदीकाठी मला स्थापन कर. त्याप्रमाणे त्यांनी श्री मंदिराची पांझरा नदीकाठी स्थापना केली. तेच हे गणेश मंदिर. मंदिर उत्तम बांधलेलं आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी याची ख्याती आहे. खांबेटे यांचा गणपती खुन्या गणपती भोई गल्ली धुळे. गणपती उत्सवाच्या वेळेला मिरवणूक मशिदीवरून जात असताना दंगल झाली आणि 9 जणांचा खून झाला, म्हणून लोक याला खुन्या गणपती असं म्हणू लागले. जुन्या धुळ्याच्या भागामध्ये खांबेटे यांचा गणपती भोई गल्लीत प्रसिद्ध आहे. देऊळ जुन्या पद्धतीचं आहे. भोई समाजातील काही लोकांना सन 1864 मध्ये ही मूर्ती सापडली. गणेश मूर्ती पूर्वाभिमुख असून सोंड उजवीकडे वळलेली आहे. सिद्धिविनायक मंदिर आंबोडे तालुका धुळे. मंदिर म्हणजे पाय विहिरीच्या मधल्या टप्प्यावर एका छोट्या कोनाड्यात हा गणपती आहे. सन 1994 मध्ये याचा जीर्णोद्धार झालाय. पूर्वी या ठिकाणी वन होतं, म्हणून याला वनातला गणपती किंवा वनदेव असंही म्हणतात. इच्छापूर्ती गणपती कुंडाणे तालुका धुळे. हे मंदिर नवीनच बांधलं आहे. अष्टकोनी गाभारा, वर शंकवाकृती शिखर आणि चतुर्भुज संगमरवरी मूर्ती आहे. पंडित गणपती मंदिर शिरपूर तालुका शिरपूर. दुमजली मोठा लाकडी सभामंडप. मागील भिंतीला लागून गणपतीची संगमरवरी उजव्या सोंडेची 45 सेंटीमीटर उंच अशी मूर्ती या ठिकाणी आहे. सन 1932 मध्ये याची स्थापना झाली. श्री गणपती मंदिर थाळनेर तालुका शिरपूर. तापी नदीकाठी हे प्राचीन गाव आहे. गावाच्या एका कडेला हे मोठं असं मंदिर आहे. या ठिकाणी 2 मजली सभा मंडप आहे. 105 सेंटीमीटर उंच मूर्ती. गणपती बुवांना टेकडीवरील माती काढताना ही गणपतीची मूर्ती मिळाली. गणपती मंदिर तळोदा जिल्हा धुळे. 1.5 बाय 1.5 मीटरचा गाभारा, 75 सेंटीमीटर उंच, 60 सेंटीमीटर रुंद अशी पाषाणाची गणपतीची मूर्ती या ठिकाणी आहे. त्याला छान रंग दिला आहे. संवत 1986 मध्ये लोकमान्य टिळक यांचं स्मारक म्हणून हे मंदिर बांधलं आहे. हे याचं वेगळेपण असं सांगता येईल. श्री गणेश मंदिर बुधवळ तालुका तळोदा. एका शेतालगत हे छोटंसं मंदिर आहे. 4.5 बाय 4.5 मीटरचा वरती पत्रे असलेला गाभारा आहे. त्यामध्ये मध्यावर छोटी घुमटी आहे. श्रींची मूर्ती अंदाजे 45 सेंटीमीटर उंच आणि शेंदूर चर्चित आहे. श्री गणपती भाडणे साक्री. पुरुषभर उंचावर मारुतीचं जुनं देऊळ असून तिथंच बाहेर छोटासा गणपती आणि या पारापासून काही अंतरावर गणपतीची एक मूर्ती उघड्यावर आहे.
गणपतीच्या पोटावर नागबंध दिसून येतो. श्री गणपती साक्री हे मंदिर खूप प्राचीन आहे. गणपती चतुर्हस्त असून लाल रंगाचा आहे. कमळावरती आसनस्थ, आडवा गंध लावलेला आणि सुंदर असा सुरेख गणपती या ठिकाणी पाहायला मिळतो. श्री सिद्धी विनायक सिंदखेडा, तालुका सिंदखेड. कमळाचा आकार दिलेल्या चौथऱ्यावर श्री गणपतीची उजव्या सोंडीची सुरेख अशी मूर्ती आहे. अंदाजे 5 पिढ्यांपूर्वी हे मंदिर जोशी यांनी बांधलं असावं. श्री गणपती मंदिर साक्री. साक्री गावातील गणपती मंदिरात चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे. गणेशाच्या बाजूला सिद्धी बुद्धी आहेत. गणपतीच्या हातात माळा, प्रभावळीवर पोपट, चिंतामणी अवतारात गणपतीचं लग्न पोपटानं लावलं हे याचं प्रतीक आहे. आताच आपण धुळे जिल्ह्यातले गणपती पाहिले. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील गणेश स्थान. यातील पहिलं स्थान आहे श्री गणपती मंदिर नंदुरबार. चौकातच हे मंदिर आहे. गणपती मंदिर पंचायतन पद्धतीचं आहे. सभा मंडपाच्या उजव्या हाताला खांबावर 4 वेगळ्या रूपातील गणपती बसवले आहेत. मुख्य गणपती खाली कमळाचे सिंहासन आहे. 1985 साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. श्री हेरंब गणपती नंदुरबार. हे मंदिर जमिनीपासून पुरुषभर खोलात आहे. समोर एक चौकोनी विहीर, त्या समोर उत्तराभिमुख छोटासा गाभारा, त्यात कोनाड्यामध्ये 30 सेंटीमीटर उंचीची उभ्या गणपतीची मूर्ती आहे. याच्या शेजारी 1.8 बाय 1.8 मीटरचा गाभारा आणि त्याच ठिकाणी श्री गजानन महाराज यांचं मंदिर 1974 साली बांधलं आहे. दंडपाणेश्वर मंदिर नंदुरबार. दंडपाणेश्वर मंदिरात श्री गणपतीची मूर्ती आहे. या ठिकाणी विशेष म्हणजे उंदीर गणपती समोर नसून मंदिराच्या आवारात आहे. श्री गणेश मंदिर खापर, तालुका अक्कलकुबा. पुरुषभर उंचावरती छोटासा सभामंडप आणि खाली गाभारा. रिद्धी सिद्धी आणि उजव्या सोंडेचा गणपती या ठिकाणी बघायला मिळतो. श्री गणेश मंदिर शहादा. सुळवाडे सुलतानपूर या ठिकाणी या मूर्ती असाव्यात. या ठिकाणी भुवनेश्वरीची 24 हातांची मूर्ती आहे. ही मूळ धर्मशाळा होती. गणपती आणि भुवनेश्वरी यांच्या मूर्ती 150 वर्षांपूर्वी बसवलेल्या आहेत. श्री गणपती मंदिर प्रकाश, तालुका शहादा. हे पेशवेकालीन मंदिर आहे. उघडा छोटासा दगडी सभा मंडप आणि त्यात गाभारा. आत गणपतीची छोटीशी 45 सेंटीमीटर उंचीची मूर्ती. या सभा मंडपावर शके 1702 मधील शिलालेख आहे. मात्र रंग दिल्यानं आता ही अक्षरं नीटशी वाचता येत नाहीत. हेरंब गणेश जयनगर शहादा. मोठा 15 बाय 12 मीटरचा सभा मंडप व कमळावर बसलेली उजव्या सोंडेची सुरेख अशी गणपतीची मूर्ती. खाली बाजूला रिद्धी सिद्धीच्या मूर्ती. गणपतीच्या उजव्या हातामध्ये मोदक तर डाव्या हातामध्ये माळ आहे. हे या गणपतीचं वैशिष्ट्य. अंदाजे 110 वर्षांपूर्वीचं हे मंदिर असावं असं सांगतात. श्री श्रमयेश मंदिर उटावद, तालुका शहादा. जयप्रकाश नारायण गिरडीच्या आवारामध्ये हे भव्य मंदिर बांधलं आहे. गणेशाची संगमरवरी सुरेख अशी मूर्ती आहे. मिलमध्ये देवाचं अधिष्ठान असावं म्हणून हे मंदिर बांधलं गेलं. कामगारांनी श्रमदान करून हे मंदिर बांधलं म्हणून याला श्री श्रमयेश मंदिर असं म्हणतात. श्री हेरंब गणेश शहादा. शहादा येथील हे गणेश मंदिर अत्यंत प्रेक्षणीय आहे. पंचधातूची 1.5 मीटर उंच मूर्ती आहे. श्रींच्या समोर उंदीर पंचधातूचा आहे आणि उत्कृष्ट कोरीव काम केलेलं आहे. श्री गणपती मंदिर सुलतानपूर शहादा. हे मंदिर गावापासून खूप अंतरावरती ब्राह्मणपुरी जवळ आहे. शेजारीच अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. मोठं मोकळं आवार या ठिकाणी असून तिथंच एक जुनी पायविहीर आहे. आम्र गणेश निंबोणी. हे गावातच छोटंसं घुमटी वजा मंदिर आहे. 1.8 बाय 1.8 मीटरचा गाभारा. त्यात एका चौथऱ्यावर छोटीशी गणपतीची अस्पष्ट अवयवांची मूर्ती बघायला मिळते. 45 वर्षांपूर्वी आंब्याच्या झाडातून हा गणपती निघाला असावा असं मानतात. गणपती मंदिर नवापूर. या ठिकाणी छोटासा सभामंडप आहे. 3 बाय 1.8 मीटरचा गाभारा आहे. त्यात चौथऱ्यावरती गणपती आणि खालच्या टप्प्यावर विठ्ठल रखुमाई विराजमान आहेत. श्री गणेश मंदिर जुने घडगाव. हे मंदिर 10 वर्षांपूर्वी बांधलं असावं. त्यात नव्या मूर्ती बसवल्या आहेत. आवारात काही जुन्या मूर्तींचे अवशेष आहेत. एक जुना गणपती आणि मारुतीच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. तोरणेश्वर मंदिर तोरणमाळ. शहादापासून 55 किलोमीटर अंतरावर तोरणमाळ हे महाराष्ट्रातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.
या ठिकाणी तोरणेश्वर आणि गोरक्षनाथांचे मंदिर आहे. तोरणेश्वर मंदिरात 2 हातांची श्री गणेशाची जुनी अशी मूर्ती आहे. रसिक हो, ही अशी दुर्मिळ गणेश स्थानं आम्ही आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणू पाहत आहोत. तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतात हे खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही CA डॉक्टर दिलीप साठे यांच्या माध्यमातून आणत आहोत. तेव्हा नक्की आमचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या बरोबर कनेक्टेड रहा. धन्यवाद.